ज्यावेळेस वाराणसीला महादाईसा जाऊन येते, ती काय म्हणते, तिला उपरती आली. काल ही लीळा मी सांगितली, आता ती मोठी आहे असल्यामुळं त्या पूर्वश्रमीचे जे दादोस आहे त्यांना त्यांच्या रेट्यामुळं ती गेली. तिला देवाने सांगितलं, ती तर उपरती झाली आणि ती म्हटली आता पहिलं पाणी त्या दादोसावर सोडा. त्याच्यामुळे ही गडबड झाली आणि ती पाण्यात गेली आणि म्हणजे संन्यास तू असं पाणी सोडलं. अन्य साधू तसे करतात. आणि देवाने तर सांगितलं होतं मी तुम्हाला तिथून आल्यावर संन्यास देईल. आता तिला गिल्टी फील होतं ना, दुःख होतं तर का देव म्हणत जाऊ नको आणि तरी मी गेले, त्याच्यामुळे ती देवाच्या समोरच येत नव्हती. आणि मग गोविंदप्रभू बाबांच्या सेवेला जाण्याच्या उद्देशाने तिनं काय केलं, बाई संकट वशीला लावला. सांगा देवाला मी जाते सेवेला, परंतु आता मी कसं सांगू, तुम्ही जर सांगितलं तर होईल. तर म्हणून मग ते समोर आल्यानंतर म्हटले बाई, ते म्हणे आम्ही विचारलं तुम्ही कसे गेले, काय झाले, काय झालं. देवाला तिनं सर्व सांगितलं मी आज संन्यास का असं असतो का म्हटले. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्याग म्हणजे संन्यास. संन्यासाची व्याख्या देवाने केलेली आहे. राग म्हणजे आवडी, द्वेष म्हणजे दुसऱ्याचा द्वेष, काम भावना वासना, क्रोध राग, या साऱ्या ज्या गोष्टी आहे या षड्रूपावरती ताबा मिळवणं म्हणजे संन्यास असतो. मद आणि मत्सर हे जर आमच्या हृदयात असेल तर आम्ही कायचे संन्याशी आले, आम्ही कपडेधारी थोडी आहे. त्या कपडेधाऱ्याला काय अर्थ नाही. तुमच्याकडे जर ते असेल तर तुम्ही सुद्धा त्या लेवलवरती त्या अवस्थेला पोचले. हे कपडे घातले म्हणजे संन्यास थोडी असतो. इथं नंतरच्या काळात आले, कपडा हा नंतरच्या काळात आला, देवाच्या वेळेस नव्हता. ज्यावेळेस आज सन्निधानात असताना म्हणजे झाले भक्त असन्निधान म्हणजे देव उत्तरापंथाला गेल्यानंतर माईम भट आणि त्यांच्याबरोबर कोण परसरामबास असे कोणीतरी दोघंजणं भिक्षेला झाले आणि त्यांनी मौन धरलेलं होतं. त्या गावात चोऱ्या झालेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी हे गेले भिक्षेला. लोकांना वाटतं त्या चोराचेच कोणीतरी साथीदार आहे आणि आले पडताळणी करायला नेमकं काय झालं आहे, धरा म्हणे यांना. आता यांनी मौन धरलं आणि ते म्हणले सुळाव पाठवा, कोणी काय. आता ते परसरामबास माईम भटांना म्हणता अहो मरणाची वेळ आली आहे ना, आता तुम्ही कुठपर्यंत मौन. म्हणले काय आता शस्त्राने मेले काय आणि ज्वराने मेले काय, म्हणजे तापाने मेले काय आणि आजाराने मेले काय, मरायचं जे देवा. आता देवाच्या परीवर आहे म्हटलं तर मरायची काय भीती आहे. आणि ते बोलले संस्कृतमध्ये. एक म्हटले चोर कुठं संस्कृतमध्ये बोलू शकतात का म्हटले, हे तर कोणीतरी पंडित दिसतात. मग ते त्यांचा नायक आला, अरे म्हणे पाप केलं तुम्ही, हे कोण आहे म्हणे, माईम भट आहे म्हणे. हे आचार्यांना कळालं, म्हणले अनिष्ट आलं होतं, उद्या भविष्यात असं होऊ शकतं आणि असं झालं. स्मृतिस्थळामध्ये सुद्धा असे उल्लेख आहे. आणि मग आचार्यांनी कारव तारुका देवानी एक सूत्र सांगितलेलं आहे, कसं तरी एखादा कपडा असावा. आता पूर्वी कलर नव्हते, मग मातीचे कलर होते बघा, घेरू वगैरे आपण पोळ्याला वापरायचं ना, तर ते मातीचा कलर असायचा, त्याच्यात कपडा बुडवायचा, झटकायचा, वाळवायचा, तो घालायचा आहे की नाही. नंतरच्या काळामध्ये मग बदल झाला, मुस्लिम राजवट आली, मग थोडंसं साधर्म्य म्हणून मग काळा कपडा, व्हाईट कपडा. नंतर परत हिंदू आले, हिंदू राजवट आली, मग काहींना वाटलं गुलाबी कपडा. आलं का लक्षात. मग वैराग्य म्हणजे थोडंसं आपण जंगलात राहतो, इकडे जातो, घाम येतो, मग काळा कपडा. मात्र नंतरच्या काळामध्ये ही गुरुपरंपरा चालू झाली. मात्र मी ते काही स्वीकारलेलं नाही आहे, हे तुम्हाला सांगतो. मी तिन्ही कपडे वापरतो. मी त्याची विषय व्यवस्था अशी केलेली आहे का पूर्वश्रमामध्ये वासनिक दशेमध्ये असताना लोक विचारायचे का हो हे गुलाबी कपड्यावाले, काळ्या कपड्यावाले, सफेद कपड्यावाले वेगवेगळे महानुभाव आहे का. मी म्हणायचं नाही एकच आहे. म्हणे एकच आहे तर मग 3 कपडे कसे काय. म्हणे साधक एक कपडे 3 घालतो. म्हणे कशासाठी, जेव्हा तो आटन विजनाला जातो तो काळे कपडे घालतो म्हटलं. जेव्हा आश्रमात राहतो मुक्कामी 2 दिवस 10 दिवस महिनाभर तो सफेद कपडे घालतो आणि जेव्हा व्याख्यानाला जातो सत्संगाला जातो तेव्हा तो गुलाबी कपडे घालतो. म्हणजे असं असतं का, म्हणजे असं असतं. आणि मग त्या पद्धतीने मी स्वीकारलेलं आहे. आता उद्या परवा तुम्हाला गुलाबी कपड्यातही मी दिसल, जाताना काळ्या कपड्यातही दिसल, आश्चर्य वाटायला काही कारण नाही. तर मी ती विषय व्यवस्था केलेली आहे आणि मी करतोय. कारण लालवाले आपलेचे, काळेवाले आपलेचे, सफेदवाले आपलेची ही भावना आमची आहे. आणि देवाने काय सांगितलं, फाळुके पार्टीचे ते 2 साधक जर भेटले तर कपडे बदला तुम्ही. आता कपडे कसे काय बदलायचे, ते गुलाबी कपडे ना आम्ही सफेद कपडेवाले. ते म्हटले अडचण येईल. मग जसे साधक असले तशी वेळ आली तर मग आपल्याकडे पाहिजे ना तिन्ही पण. म्हणून मी तिन्ही स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही आहे. हा बुद्धिवादाचा विषय, ज्याच्या बुद्धीने त्यांनी ती स्वीकारलेलं आहे. परंतु याला प्रमाण असे शास्त्रामध्ये काही नाही. नंतरच्या काळामध्ये मग वेलीरूप ते कपडे आले. गुरुनी जे कपडे घातले तो शिष्य घालायला लागला. पण गुरुचं ऐकायचं नाही, पण कपडे मात्र सोडायचे नाही. स्वातंत्र्य मोक्ष
विचार वेगवेगळे आहे, बुद्धिवादाचा हा प्रश्न आहे. चला थांबू आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जशी संन्यासाची व्याख्या तशी अनुसरणाची व्याख्या देवानी केलेलीच आहे. प्रत्येक गोष्टीची व्याख्या देवानी केलेली आहे. दंड चालेल.